आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे शेळके साहेब यांना आपण मायने रोडवरती कामाचे जी रुंदी कमी होती त्या संदर्भात त्यांना जाब विचारण्याच्या निमित्तानं आम्ही तिथं गेलो होतो। त्या दिवशी अशी चर्चा झाली की विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिल्यामुळं आम्ही त्या रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे किंवा युटिलिटीची रुंदी वाढवलेली आहे। त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारण्याच्या निमित्तानं आज आम्ही सगळे विटा शहरातील सगळे प्रमुख नागरिक, सगळे माजी पदाधिकारी, काय प्रमुख लोक आज आम्ही इथं आलो होतो। सीओ साहेबांच्या समोर सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर सीओ साहेबांनी इतके धक्कादायक आज आपल्याला खुलासा केला की आत्ताचे सीओ असणारे पाटील साहेब रजेवर असताना तिथं 15 दिवसासाठी ज्या सीओंच्याकडे चार्ज होता त्या सीओनी प्रभारी होत्या, त्यांनी त्यांना पत्र दिले की ती रुंदी कमी करावी किंवा काय असेल त्या संदर्भात। ही धक्कादायक माहिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे। आम्ही त्यांना त्याच्या संदर्भात जाब विचारला। आम्ही त्यांना सांगितलं की कसल्याही परिस्थितीत विटा नगरपालिकेला आता बॉडी आलेली आहे तर त्या बॉडीच्या निदर्शनाच्या सगळ्या गोष्टी आणा। ज्या डीपी प्लॅनमध्ये जेवढ्या रुंदीचा रस्ता आहे म्हणजे डीपी प्लॅनमध्ये जिथंपर्यंत 30 मीटर आहे तिथं 30 मीटर, जिथं आत येईल जशी रुंदी मिळेल त्या पद्धतीचा सगळा रस्ता तो झाला पाहिजे। त्याच्यापेक्षा कमी रुंदीचा रस्ता शहरात होऊन देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी इथं मांडलेली आहे। आजच्या जनरल मीटिंगमध्ये ते मांडतील, त्यांच्याकडून ते काय येईल ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल। पण माझी विनंती आहे सगळ्यांना, म्हणजे शहरातील नागरिकांना सगळ्यांना, की आत्ता होणार हे काम हे भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। आता जी ट्रॅफिकची कोंडी होते ती जर आपल्याला थांबवायची असेल तर जेवढा रुंदीचा जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता आहे तेवढा तो झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये राजकारणापेक्षा गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे। विशेष करून आम्ही प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही एक श्वेतपत्रिका ह्या रोड संदर्भातली नगरपालिकेची काय भूमिका आहे ही तुम्ही लवकर सादर केली पाहिजे आणि तोपर्यंत हे काम बंदच राहिलं पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। जर कॉन्ट्रॅक्टरनी जर हे काम चालू केलं तर होणाऱ्या सगळ्या पुढच्या गोष्टीला जबाबदार ते कॉन्ट्रॅक्टर आणि विटा नगरपालिकेचं प्रशासन असेल हे या निमित्तानं आम्ही ते सांगतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।